रामकृष्णारी. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, हा विश्रांतीचा ठाव, हा विश्रांतीचा ठाव, पायी भक्ताची या भाव, तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. हा जगतवंदनी जगत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. महाराज म्हणतात पुण्यवंत, पुण्य जे आहेत, पुण्यवंत म्हणजे ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत या पृथ्वीतलावरती येऊन पुण्याचं काम केलं, त्यामध्ये सर्व जेवढे आत्तापर्यंत आलेले वारकरी असतील, जेवढे आत्तापर्यंत आलेले संत मंडळी असतील, आत्तापर्यंत आलेले छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, किंवा ज्या ज्या लोकांनी आत्ता या पृथ्वीतलावरती येऊन पुण्याचं काम केलं, की जेणेकरून लोक घडवली, जे आपले बाँड्रीवरती जे आपले पुण्यकम करणारे आहेत, काऊन बाँड्रीवरती आपले जे आता सैन्य दल आहे, जे आपले आपण जे म्हणतो कप्तान असतील, त्या ठिकाणी असले सैन्य असेल, त्या ठिकाणी असणारे आपले सर्व आत्तापर्यंत जे जे ब्रिगेडियर असतील, जे जे ज्यांनी ज्यांनी देश सेवा केली, या देश सेवेमध्ये पण त्यांनी फार मोठा त्याग केलेला आहे. आज बाँड्रीवरती -0 टेम्परेचरला ज्या ठिकाणी राहायचे, सगळीकडे बर्फ पडला आणि त्या ठिकाणी राहायचे. काय काय ठिकाणी वाळवंट प्रदेश आहे, पाणी प्यायला नाही, तिथं राहायचे. ऊन प्रखर आहे, तिथं राहायचे. बाँड्रीवरती राहून आपल्या देशाचे संरक्षण करायचे, देशाची सेवा करायची. असे जे पुण्यवंत आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या, वेगवेगळे प्रकार घडले, परंतु ते देश सेवेसाठी कधीही प्राण गेला तरी चालेल, पण माझा देश हा तिरंगा पूर्ण जगामध्ये राहिला पाहिजे. माझ्या धर्तीवरती ज्यावेळेला तुम्ही वाघा बॉर्डर पंजाबच्या पुढे गेल्यानंतर वाघा बॉर्डर लागते, त्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही जासाल त्यावेळेला दररोज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या बाँड्रीवरती मित्रांनो दररोज संध्याकाळी 5:30 ते 6 या वेळेमध्ये ध्वज उतरवला जातो. सकाळी 7 वाजता ध्वज फडकवला जातो आणि संध्याकाळी 7 वाजता खाली घेतला जातो. त्यावेळेचं जे अंगामध्ये रक्त संचारतं ते या ठिकाणी संचारतं, की त्या ठिकाणी असणारे आपले जे भारताचे सैनिक आहेत, भारतासाठी जीवाचं प्राण देणारे, बलिदान देणारे आहेत, हे सर्व आपल्याला फार मोठे पुण्यवान आहेत. या पुण्यवान लोकांनी आत्तापर्यंत आपल्या सर्वांना आपली जनता सुखी राहावं. आपण आज ज्या या ठिकाणी वैभवात फिरतो भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आळीमध्ये, जो तरुण आपल्या घरामध्ये योग्य दिशेने चालला आहे, कुठलं व्यसन करत नाही आहे, देशाची सेवा करतो आहे, जो आपल्या गल्लीमध्ये एक राजा असतो, तो गावामध्ये एक राजा असतो, त्यानंतर तो आजूबाजूच्या पंचक्रोशीत राजा होतो, त्यानंतर तो देशात राजा होतो, राज्याचा राज्यकर्ता होतो. ज्याप्रमाणे पंतप्रधान असतील, राज्यपाल असतील किंवा एखादा मुख्यमंत्री असेल त्या भागाचा, हे थोडे थोडे प्रत्येक दिवशी कलेने वाढत गेलेले असतात आणि ते आपल्या देशाची सत्ता, आपल्या देशात जे बलिदान आहे त्यामध्ये हिरिरीने आपल्या परिवाराच्या वतीने आपण काहीतरी करू शकतो या पद्धतीचं त्या ठिकाणी गेल्यानंतर आहे. की असे जे पुण्यवंत आहेत, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जी सज्जन मंडळी आहेत, ज्या वेळेला एखाद्याने चांगलं काम केले त्याचं आवर्जून 10 पिढ्या असतील, 20 पिढ्या असेल, पुढं दिनक्रम जरी केला असेल तर ते पुण्यवंत आहेत. आणखीन पुण्यवंत कोण आहे तर ही संतांची मांड्याळी आली, ही पुण्यवंत आहे. आणखीन पुण्यवंत कोण आहेत की माझ्या परंपरेमध्ये आत्तापर्यंत जी परंपरा ज्या पिढ्या आल्या त्यामध्ये गोपाळबुवा देवकर म्हणून एक फार पुण्यवंत आहे, ज्यांनी जगद्गुरू तुकोबरायांची 108 नामावली ज्यांनी लिहिली. आणि आज प्रत्येक दिवशी गाथेच्या शेवटच्या पानावरती तुकोबरायांची 108 नावाची जी नामावली आहे, ही तुकोबरायांचे पंतू गोपाळबुवा यांनी हे 108 नावाची नामावली. असे हे पुण्यवंत आहेत की त्यामध्ये श्री तुकारामा, कान्होबा बंधू, तुकोया बंधू कान्होबा महाराज तुकोबरायांचे बंधू, किंवा देवक्षेत्र निवासी कनकाई कुमारा, बोल्लोबा पुत्रा, ही जी नामावली लिहिली, ह्या नामावलीचं भाकीत अशी की तुम्ही ती जी नामावली जरी टाळी वाजवून 108 नामावली जप करतो आपण, त्याप्रमाणे जरी नुसती म्हटली
तरी तुमचा फार मोठा उद्धार होणार आहे असं महाराज. ही जी पुण्यवंत मंडळी आहेत, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हा महालाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती, आपला धर्म, आपली संस्कृती, आपला हिंदू धर्म, आपण कुठं चाललो आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, आपण आज दिशाहीन झालेलो आहोत. आपण काय करतो की आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा आपण विसरत चालतोय. मस्तकी गंध हा लावलाच पाहिजे, दररोज दिनचर्या केल्याच पाहिजे, नामजप केलाच पाहिजे. नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे, नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. हा जो नियम माझ्या पिढीजात परंपरेने मला लावून दिलाय, तो मी पुढं नामजप केलाच पाहिजे. माझ्या वडिलाशी मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी जी मला वाट लावून दाखवलेली आहे, तुझ्या चालण्याची वाट तीच मी केली पाहिजे. वारी केली पाहिजे, संत परंपरा भजन केलं पाहिजे, दररोज प्रवचन कीर्तन केलं पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे, सकाळी काकडा केला पाहिजे. ह्या परंपरा आहेत. ह्या परंपरेचा आम्ही कोण आहोत, पाईक आहोत. ही परंपरा आमच्याकडून घडली पाहिजे, म्हणजे आपल्या सगळ्यांकडनं घडली पाहिजे असं महाराज म्हणतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हा विश्रांतीचा ठाव पायी भक्ताची या भाव. हा विश्रांतीचा ठाव, इथं या विश्रांती घ्या, नुसती विश्रांती घेऊन. हा विश्रांतीचा ठाव पायी भक्ताची या भाव. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. तुकाराम महाराज या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे पापे. तुम्ही एखाद्या कितीतरी मनात पाप आलं, एखाद्या चिंतनामध्ये पाप आलं, एखाद्या विषयी मनात पाप आलं, एखाद्या विषयी करता करता नकळत एखाद्याला बोलता बोलता घडून गेलं पाप आहे, तर ते पाप नुसतं तुम्ही या सांगता जप, नुसतं जप जरी केला तर 12 वाटे तुमचं विघ्न कुठं पळून जाईल हे सांगता येत नाही. एवढी मोठी ताकद या अभंगांमध्ये आहे. नुसतं अभंग जरी तुम्ही चिंतन केले, अभंग वाचन केलं, मित्रांनो, यामधून एक सांगेल की पुण्यवंत तर आपण आहोत सर्व. या कुळात, या पवित्र ठिकाणी जन्माला आलोत, संत भूमीमध्ये जन्माला आलोत. ज्या वेळेला तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाता किंवा आपण उत्तराखंडा या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळीकडे बोर्ड लावलेत बघा, देवभूमी देवभूमी. हरिद्वारपासून सगळीकडे देवभूमीचे बोर्ड आहेत की त्या ठिकाणी खरं तर देव नांदायला आले, दैवांनी तिथं वास्तव्य केलं. प्रभू राम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. फार जगामधल्या पवित्र ठिकाणं आहेत ती. त्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, यमुनोत्री, गंगोत्री या ठिकाणी तुम्ही गेले असाल, नसेल की आता आयुष्यात एकदा तरी जावा. त्या ठिकाणी सगळीकडे बोर्ड लावलेत देवभूमी देवभूमी. आपल्याकडे आपण आल्यानंतर ही सगळी संतभूमी आहे. आपण देवाला पाहिला म्हणून गेलो आणि देव होऊन गेलो, अशी चित्त इथे या ठिकाणी संतांची मांडी आलेली आहे. संत तुकाराम महाराज असतील, माऊली संत ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, गजानन महाराज, जे जे संत आहेत, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, ह्या ज्या 7 मानकरी पालख्या आहेत, या मानकरी पालख्यांचं पण हीच परंपरा आहे, हीच चालीरीती आहेत. संतांची मांडळी या भूमीमध्ये आहे. आणि महाराज शेवटच्या म्हणतात, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. म्हणून काय व्हा तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. जीवनामध्ये जर आनंद उपभोगायचा असेल, जीवनामध्ये जर आपल्याकडून चांगलं कार्य घडवायचं असेल, आपल्याकडून काहीतरी संत कृपा आपल्यावरती घडणार असेल, तर आपण काय केलं पाहिजे तर चांगल्या विचार, चांगले आचार आपल्या जीवनात आले पाहिजेत. आपण त्या लोकांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचायचं काम आज मीडिया माध्यमांमधून आपण करतो. या ठिकाणी आमचे मित्र राजेशजी माने साहेब प्रत्येक दिवशी या ठिकाणी येतात. तुकोबारायांचं मायबापाचं आम्ही सर्व दर्शन घेतो आणि हा दिनक्रम सुरू केला आणि आज साधारण 1 महिना होतोय परवा दिवशी की या दिवशी आम्ही आज संकल्प निदान पहिला महिना भविष्यामध्ये
आपण सर्वजण या पृथ्वी तलावरती आलो, पण पुण्यवंत आहेत तेच या ठिकाणी येतात, दररोज दर्शन घेतात. ज्या वेळेला दर्शन घेतल्यानंतर जी शरीरामध्ये ऊर्जा येते ती दिवसभर तुम्हाला एनर्जी देत असती. त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण तर इथपर्यंत येऊ शकत नाहीत, पण एकदा तरी आयुष्यात या. परंतु प्रत्येक दिवशी त्यावेळेला तुम्ही हे चिंतन ऐकसाल. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या तुमच्या न घटत एखादी घटना घडलेली असेल किंवा घडणार असेल तर त्यापासून वाचायचं असेल, त्यापासून जर आपल्या जीवनात आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, तर हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैशीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान, वाहिल्या उददेगी दुःखचे केवग, भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. रामकृष्ण हरी.